नमस्कार 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 सर्वांना माझा भूपेश शंकरराव चव्हाण म्हणजेच केंद्रप्रमुख गुमगाव पंचायत समिती हिंगणा जिल्हा परिषद नागपूर यांचा निपुण नमस्कार। मित्रांनो, मी तुम्हाला निपुण नमस्कार असं म्हटलेलं आहे। त्याचं कारण जिल्हा परिषद शाळा असो, खाजगी शाळा असो, सर्व शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकमेव उद्दिष्ट असं आहे की सर्व विद्यार्थ्यांना समजपूर्वक लेखन यावे, समजपूर्वक वाचन यावे, समजपूर्वक संख्या ज्ञान यावे, संख्यांवरील क्रिया शाब्दिक उदाहरणे सोडता यावी, यासाठी संपूर्ण भारतामध्ये निपुण भारत कार्यक्रम सुरू आहे। आणि त्याच अंतर्गत महाराष्ट्र शासनाने सुद्धा निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाची सुरुवात करून गेली 2 वर्ष उलटलेली आहेत। या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाची अपेक्षा काय आहे, तर आपल्याकडे शिकणाऱ्या सर्व मुलांना, इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलांना त्या वर्गाचं लेखन, वाचन, गणिती क्रिया, संख्याज्ञान या सर्व समजपूर्वक याव्यात। आणि यासाठी म्हणून निपुण महाराष्ट्र कार्यक्रम हा एक कृती कार्यक्रम तयार केलेला आहे। सर्वप्रथम आपण बघूया निपुण म्हणजे काय। निपुण याचा अर्थ होतो तरबेज, तयार, हुशार, रेडी फॉर एव्हरीथिंग, काही करण्यासाठी तयार। म्हणजेच लेखन, वाचन, गणिती क्रिया हे करण्यासाठी विद्यार्थी हा तयार असला पाहिजे। आता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, NIPUN। आता NIPUN मीन्स काय, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी। याचाच अर्थ मराठीमध्ये जर घ्यायचा असेल तर पायाभूत मूलभूत साक्षरता। या साक्षरतेमध्ये लेखन, वाचन, गणिती क्रिया, संख्याज्ञान हे सर्व आलं। मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया करता येणे। साधा आणि सोपा म्हणजेच ज्या वर्गात आपण शिकत आहोत त्या वर्गाचं गणिती क्रिया करता येणे, शाब्दिक उदाहरणं सोडवता येणे, छोटे छोटे उतारे वाचता येणे, एक छोटी छोटी वाक्य शब्द वाचता येणे, आणि फक्त वाचताच येणे नाही तर समजपूर्वक वाचता येणे, श्रुतलेखन करता येणे, ऐकलेले शब्द जशीच्या तसे लिहिता येणे, आपण ज्या पद्धतीने उच्चारण करतो त्याच पद्धतीने शब्दांचे लेखन करता येणे, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। आणि यासाठी म्हणून दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी चाचण्या येतात बरं का। मोबाईलवरच्या चाचण्या तुम्ही देताय ना, त्यामध्ये गणित असतात, उतारे असतात, छोटे छोटे ते उतारे तुम्ही वाचन करत असताना, आणि त्यावरून ठरत असते तुम्ही विद्यार्थी निपुण आहात की नाही। निपुण याचाच अर्थ पुन्हा एकदा त्या इयत्तेसाठी तयार आहात की नाही, हुशार आहात की नाही हे ठरत असते। आणि तो मोबाईलच आपल्याला उत्तर देतो बरं का, की तुम्ही वाचलेला उतारा बरोबर आहे किंवा नाही। तर यासाठी म्हणून आपण पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये काय काय करणार आहोत हे हळूहळू प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगेन। आता आजच्या पुरता एवढंच महत्त्वाचं आहे की भारताने जे ठरवलेले उद्दिष्ट आहे इसवी सन 2026-27पर्यंत इयत्ता 3रीपर्यंत शिकणाऱ्या सर्वच मुलांना निपुण करायचं आहे। निपुण करायचे आहे म्हणजे त्या इयत्तेचे सर्व लेखन वाचन येणे महत्त्वाचे आहे, तयार करायचे आहेत। आणि ते कसे करता येईल यासाठी कोणाकोणाचा सहकार्य लागेल, यामध्ये कोण कोण काम करेल, ह्या सगळ्या गोष्टींचे एक एपिसोड्स आपण पुढे तयार करत जाऊया। आजच्या पुरता केवळ ओळख व्हावी या आपल्या कार्यक्रमाची म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो, आणि आजचा व्हिडिओ थांबवताना तुम्हा सर्वांना निपुण नमस्कार म्हणतो। भेटूया पुढील एपिसोडमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये।